झाले संतांचे दर्शन, झाली पाप तापा तुटी, दैन्य गेले उठाउठी, झाली समाधान, पायी विसावले मन, झाली पाप तापा तुटी, दैन्य गेले उठाउठी, तुका म्हणे आले गरा, तोची दिवाळी दसरा, झाली पाप तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी, दैन्य गेले उठा उठी, दैन्य गेले उठा उठी. विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटी भीमरत्यं वरं पुंडलीकाय दन्तुन्द्रे, समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, पाण्डुरङ्ग करू प्रथम नमः, पाण्डुरङ्ग करू प्रथम नमः, पाण्डुरङ्ग करू प्रथम नमः.
सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीगुरुचरण सरोज रज निज मन मुकुरो सुधारि बरनो रघुबर विमल जसो जो दायको फल चारि बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार। जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर। जयांची केली स्मरण होई सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण से गुरूंचे ते नमस्कार। आता विठ्ठल विठ्ठल धन्याचे दिन झाले संतांचे दर्शन झाले पाप तापा तुटी दैन्य गेले उठा उठी प्रस्तुत। प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला भंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याचे मूर्तिवंत पुतळे जगद्गुरु तुकोबराया यांचा 4 चरणाचा अतिशय उत्कृष्टाचा अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे। विठ्ठल विठ्ठल अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा। ब्रह्मांड नायक जगतचालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर की ज्या भगवान प्रभूच्या सत्तेने अखिल विश्व चालतं वृक्षाचे पाने हाले ज्याची सत्ता किंवा गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभव प्रयस्थानम निधानम बीजम अव्यमैका। या जगतामध्ये या विश्वामध्ये प्रत्येक जीव प्रत्येक सजीव प्रत्येक गोष्ट प्रत्येक क्रिया करत असताना त्याच्यावरती सत्ता असते ती भगवान फक्त आणि फक्त भगवान परमात्माची। मला तुम्हाला सांगायचंय या कीर्तनासाठी सर्वजण 7 दिवसामध्ये अखंड हरिनाम सप्ताहामध्ये अगदी महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक जिल्ह्यातील नामवंत कीर्तनकार येतात आणि वेगवेगळ्या संत महात्म्यांचा अभंग घेऊन आपोआपल्या पद्धतीने समजून देण्याचा प्रयत्न करतात। पण मी सांगेल जो कोणी कीर्तनासाठी उपस्थित आहे महिला असू दे किंवा पुरुष सर्वजण भाग्यवान आहेत, कारण ज्याचं काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य शिल्लक आहे तोच इथपर्यंत कीर्तनासाठी येऊ शकतो। कारण महाराज सांगतायत जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली। काही अभागी असतील घरामध्ये फक्त मंडप डेकोरेशन कीर्तनाचं आयोजन नियोजन गोदाड्या जाऊन झोपले असतील का पुण्य कमी पडलं पहा। अतिशय सुंदर आयोजन आहे, अतिशय मंगलमय असं वातावरण आणि सुंदर अशा वातावरणामध्ये तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग आज मला ज्यांच्यामुळे जुळून आलेला आहे आदरणीय हरिभक्त परायण महाराष्ट्रातील प्रत्येक नामवंत कीर्तनकार कथाकार ज्यांच्या परिचित आहेत आदरणीय हरिभक्त परायण आमचे जिजाभाऊ यादव हे भाऊंचे धन्यवाद व्यक्त करेल ज्यांच्याकडे आमचं भोजनही झालं। एकदा या परिवारासाठी सर्वांनी जोरात टाळी वाजवायची। याचा अर्थ असा नाही फक्त भाऊंचं नाव घेतलं म्हणजे तुमची काही गरज नाही, कारण सप्ताह काही एकट्यानं होत नाही, सगळ्यांचीच गरज असते। म्हणून सर्वच कमिटी मंडळी गावकरी मंडळी आयोजक नियोजक संयोजक मी तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते। सप्ताहामध्ये पात्र उचलण्यापासून तर कीर्तनकार ठरवण्यापर्यंत ज्यांचा ज्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे मी प्रत्येकाचे धन्यवाद व्यक्त करते। तसेच या कार्यक्रमासाठी आज आवर्जून ज्यांची उपस्थिती आहे ज्यांना मी गुरु मानते आदरणीय हरिभक्त परायण महाराष्ट्रातील प्रत्येक नामवंत कीर्तनकारांना ज्यांचा आशीर्वाद आहे महाराष्ट्रामध्ये फिरत असताना साधू संतांचा आशीर्वाद भगवान परमात्म्याचा आशीर्वाद घेऊन जेव्हा कीर्तनकार मंडळी फिरतात ज्यांचा अगदी कायम आशीर्लेला बिना पदरावाल्या नका घेऊ आता उद्यापासून चष्म्यावाल्या नथीवाल्या तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करून कीर्तनाला सुरुवात। विठ्ठल विठ्ठल ऐका अभंग जगद्गुरु तुकोबरायांच्या सेवेकरता निवडलेला आहे। मी सांगेल या धर्म मंडपामध्ये बसलेला प्रत्येक व्यक्ती भाग्यवान आहे अगोदरच मी सांगितलंय तुम्हाला। मग भाग्यवान का आहे? भगवान परमात्म्याने अतिशय सुंदर अनमोल असा मनुष्य नरदेह दिलाय प्रत्येकाला। दिलाय कशासाठी? पंगत चालू आहे गावात, पंगत चालू आहे ना, चार्जिंग झाली सगळ्यांची। देवी दिला देह भोजना आधी पोटोबान मग विठोबा असं नाही। देवी दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा
बाधिकेचा किंवा याच देही गडे देवाचे भजन भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी मनुष्य देह धारण करावा लागेल. कारण संत महात्म्यांच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती झाली, भगवंताचं नामचिंतन केलंय, जीवनाचा उद्धार देखील झालाय. पण प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. म्हणून याच पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातेला म्हटलं जातं पवित्र ती पावन तो देश, पवित्र ती पावन तो देश. जेथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत मंडळी जन्माला आली आहेत, विशेषतः अनेक शूरवीर देखील जन्माला आली आहेत. का ते आहेत हरीचे दास. आज आवर्जून सांगायचे मला, बोलण्यासाठी काय अडचण नाही. का जरांगे पाटलांचा फोटो डायरेक्ट सप्ताहाच्या बॅनरला आहे ना, अडचण नाही ना, काय टेन्शन नका घेऊ अजिबात. कालच आरक्षणाचं कीर्तन करून आले, पण कॅमेरा तसे लावूनच देत नाही कीर्तनाला. सप्ताहातलं नाही आरक्षणाची कीर्तनाला, नाही घोटाळे झाले. 2-4 दिवसापूर्वी काय सांगावं तुम्हाला, अशी बेजार परिस्थिती. लोक म्हणे ताई तुम्ही मराठा समाज आहेत, आम्हाला नको कीर्तन. सप्ताहातलं कीर्तन कॅन्सल केले म्हणे. खोटं सांगत, गावाचे नाव सांगत नाही. फक्त मला सांगायचंय काय तर जरांगे पाटलांनी एवढा मोठा खटाटोप केलाय का, उगाचच केलाय का, काही काम नाही म्हणून. आजपर्यंत प्रत्येक जण कोणीच ऐकत नव्हतं, पण सरकारानं आपलं मत ऐकावं. सगळ्याचं अंतकरण, लेकीचं, बहिणीचं, भावाचं, पत्नीचं अंतकरण प्रत्येकाला कळतं. घर प्रत्येकाला कळतं, प्रपंच प्रत्येकाला कळतो, संसार प्रत्येकाला कळतो. लेकीसाठी, भावासाठी, बहिणीसाठी, पत्नीसाठी भांडणारे अनेक आहेत, पण समाज माझा परिवार आहे असं म्हणून भांडणारे फक्त जरांगे पाटील आहेत. जरांगे पाटलांनी सांगितलं का, जसं छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक मावळ्याला सांगायचे 6 महिने शेतातले काम आटपून घ्या, का मोहिमेवर जावं लागणार आहे, तसं जरांगे पाटलांनी सांगितलंय 24 तारखेपर्यंत काम आटपून घ्या. सरकारने आपलं मत नाहीच ऐकलं तर कदाचित आपल्याला देखील मोहिमेवर जावं लागणार आहे. कुठं? मुंबईला. तेव्हा फक्त एवढंच, आलं 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 गड्यानो भगव वादळ आलं, हे आलं हे आलं हे आलं गड्यानो भगव वादळ आलं. आला
एवढं समाजानं डोक्यावर घेतले. समाज काही येड आहे का कोणाला डोक्यावर घ्यायला? आजपर्यंत कोणत्या माणसाचं नाव झालंय का असं 2-4 वर्षाच्या कालावधीत? ऐकले का कधी? तुम्हाला विचारते. हो छावा. काय सांगायचे, काय सांगायचे मला ऐका. आजपर्यंत समाजाने कोणालाही डोक्यावर घेतलं नाही. समाज त्याच माणसाला डोक्यावर घेतं. ज्या माणसाला समाजाचा विश्वास प्राप्त करून घेता आला, समाज त्याच माणसाला डोक्यावर घेतं. आजचा पराक्रम नाही हा. 25 वर्षापासून जरांगे पाटलाने आयुष्य घातलं याच्यात. स्वतःची मुलगी कितवीला हेही माहिती नाही. सांगायचंय काय? हे आहेत हरीचे दास. त्यांच्यासाठी धन्य माता पिता तयाचे. मला तुम्हाला सांगायचंय, पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत मंडळी जन्माला आली आहेत. प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. अनेक शूरवीर देखील जन्माला आली आहेत. म्हणून तर आज आपण पाहतो या पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीला 3 जणांचं फार मोठं योगदान आहे. 3 जण कोणते? 3 सजावत देश को, सती संत और शूर. 3 लजावत देश को, कपटी कायर क्रूर. 3 सजावत देश को, सती संत आणि शूर. 3 लजावत देश को, कपटी कायर आणि क्रूर. मातीनं संस्कार लावायचे बरं का महिला मंडळ. लेकरू जेव्हा जन्माला येतं का, सगळ्यात अगोदर त्याचा गुरु कोण असतं? जाऊ का घरी? चहा घ्यायचा आहे तुम्हाला? भेटल कीर्तन संपल्यावर. असं फ्रेश बसा, गुलाबाच्या फुलासारखे चेहरे घेऊन. सूर्यफुल नका हो. लेकराचा पहिला गुरु कोण असतं? त्याची आई. बरोबर. जशी आई संस्कार लावते तसं लेकरू घडत असतं. पहा, मग संस्कार लावायचे छत्रपती शिवाजी महाराजांना मासाहेब जिजाऊंनी लावले. ते संस्कार लावायचे कोणते? जरांगे पाटलांच्या आईने लावले. ते जेव्हा चांगले संस्कार लावाल तेव्हा लेकरू चांगलं घडल. आयुष्यामध्ये खूप गाड्या बंगला सगळी कमवलंय, पण माहिती नाही 3 मजली बिल्डिंग बांधली. त्या बिल्डिंग मध्ये आपल्या म्हातारपणी जागा असेल का नाही? तुमची जागा जर म्हातारपणी गोठ्यात असेल तर त्या बंगल्याला काय अर्थ आहे? संस्काराला महत्व आहे. नाही गाड्या कमवता आल्या तरी चालेल, नाही बंगले कमवता आले तरी चालेल, कारण माणूस किती दिवस जीवन जगला याला अजिबात महत्व नाही. जगून केलं काय याला फार किंमत आहे. किती दिवस आपण किती गाड्या बंगल्या किती प्रॉपर्टी कमवली याला किंमत नाही. किती प्रॉपर्टी तुमची सत्कार्याला लावली याला फार किंमत आहे. पण माणसानं जगायचं कसं हे आपण ठरवायचंय. म्हणून आईनं संस्कार लावायचे, संतांनी संस्कृती सांभाळायची आणि वीरांनी देशाचं संरक्षण करायचे. संरक्षण करतायत. देशाच्या सीमेवरती डोळ्यामध्ये तेल घालून माझे वीर जवान लढतायत, म्हणून तर आपण निवांत शांत बसून कीर्तन ऐकतोय. पहा, मला सांगा, आज तोच कुणाचा तरी पती, कुणाचा तरी भाऊ आहे, कुणाचा तरी नातू आहे, कुणाचा तरी मुलगा आहे, पण कोणत्याच नात्याचा विचार न करता स्वतःच्या प्राणाची आहुती देण्यासाठी तयार होतात. त्यांनी फक्त एकच म्हणावं, हे गुजरने वाले हवा मेरा इतना काम करेगी क्या, मेरे गाँव जा मेरे दोस्तों को सलाम दे. तर सांगायचंय काय? वीर जवान आज जिथे कुठे जातात त्यांनी फक्त एकच म्हणण्यासाठी वृत्त. पहा, चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश, जहां तुम चले गए, जहां तुम चले गए, जहां तुम चले गए, जहां तुम चले गए, जहां तुम चले गए. ते वीर जवानांचे देखील खूप मोठे उपकार आहेत. म्हणून त्या वीर जवानांनी देशाचं संरक्षण करायचंय. पण या पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत मंडळी, प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा. कारण संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञान देवे रचला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर जेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, बहिणी म्हणे फडकविती ध्वजा आणि निरूपण केले ओझा. वारकरी संप्रदायाची इमारत आहे. इमारतीचा कोणी पाया झाले, कोणी खांब झाले, तर कोणी कळस झाले. प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. म्हणून मी सांगेल, संतांकडून आपल्यालाही काही ना काहीतरी गुण शिकण्यासारखं आहे, काहीतरी बोध घेण्यासारखं आहे. आपण जर माऊली ज्ञानोबारायांचं चरित्र जर पाहिलं तर माऊली ज्ञानोबारायांना विश्वाची माऊली म्हटलं जातं. आज आपण पाहतो एवढ्या महाराष्ट्रातील प्रत्येक कीर्तनकार, गुणीजन मंडळी, कलाकार असू द्या, गायक वादक कोणी असू द्या, महाराष्ट्रामध्ये कित्येक पैशाच्या गाडीमध्ये फिरतात. माऊली ज्ञानोबारायांची, संत महात्म्यांची कृपा त्यांच्यावरती आहे. आणि मी सांगेल ना, काय म्हणतात ना, जया अंगी मोठे पण तया यातना कठीण. ज्या माऊली ज्ञानोबारायांना अन्न भेटलं नाही
ज्यांच्या पीठामध्ये लोकांनी धूळ कालवली, त्याच माऊली ज्ञानोबारांच्या अभंगावरती आज लाखो महाराज मंडळी कीर्तनकार पोट भरवतायत. मला सांगायचंय काय, विश्वाची माऊली आहेत, ज्ञानदान करण्याचं कार्य केलंय. म्हणून माऊली ज्ञानोबारांना ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती, ज्ञान देव तू माहिसे, किंवा ज्ञानाचा सखा माझा. टाळ्या वाजवायची पद्धत नाही का इकडं? मला माहिती नाही तुम्ही सांग काम येत म्हणून. तुमची जी एखादी मुलगी उभी असती, हो दादा, एखादी यांची मुलगी असं केलं असतं चार बारे, डोळा तुमची पापणी खाली पडेल का? हो, कुच्चरपणा नाही करायचा. मनातून वाज वाटली तर वाजवा, टेन्शन घेऊ नका, खुशाल झोपा. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. माऊली ज्ञानोबारांनी ज्ञान दान करण्याचं कार्य केलं. तर काही काही मंडळी म्हणतील ताई कीर्तन भजने करावं वाटत हो, पण प्रपंचाचा व्याप खूप पाठीमागं वाढलाय. आम्हाला कीर्तनाला जाणं होत. संत सावता महाराजांचं चरित्र पहा. संत सावता महाराज सांगतायत, दुसरा परमार्थ करण्याची गरज नाही आमच्यासाठी आहे. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी, किंवा विठ्ठल जळीस तळी भरला रीता ठाव नाही उरला. एवढंच नाही, सर्व घटी राम देहाधिक सूर्यप्रकाशक देवला
नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, भरुणी उरला चराचरी. संत सावता महाराजांनी सांगितले भगवान परमात्मा प्रत्येक ठिकाणी आहे. जे कार्य दिले भगवान परमात्मेने तेच काम प्रामाणिकपणे पार पाडले, हाच खरा परमार्थ आहे. दुसरा परमार्थ करण्याची गरज नाही. महिला मंडळ पुरुष मंडळी सांगितलं पहा, त्याच बाईला जास्त काम असतं आणि त्याच माणसाला जास्त काम असतं की जी बाई आणि जो व्यक्ती प्रामाणिकपणे काम करतो. खरे की नाही? बोला पटकन. कळते ना बोलणं? मराठीच बोलते बरं, कोंगाडी बी नाही का? त्याच बाईला जास्त काम, त्याच माणसाला जास्त काम असतं की जी बाई प्रामाणिकपणे काम. मला सांगा, राधा अक्का गावातली चांगली खुरपती म्हणून तुम्ही महिनाभर थांबता. केसरा काकू रोज तुमच्या दारावर येडे घालती, तर तुम्हाला माहिती हिला येत नाही खुरपता. ती म्हणते जाऊन दे, दुसरीला 200 देताना मला 100 द्या, पण तरी सुद्धा तुम्ही नाही म्हणता. खरे की नाही? मला सांगा, महिला मंडळ कापूस आहे आपल्या इकडे, सरकी तूर पळाटी कपाशी आहे ना. एकदा कीर्तनात म्हटलं मी तुमच्याकडे पीक काय, हे लोक म्हणे सरकी तूर पळाटी कपाशी. मला सांगा, महिला मंडळ शेतामध्ये जास्त कामाचे दिवस आहेत. किती वाजता जातात शेतामध्ये? स्वतःच्या, रोजानं नाही, स्वतःच्या शेतात. किती वाजता? 6:30ला, 8 वाजते. स्वतःच्या शेतात, रोजानं नाही बरं का. हा, स्वतःच्या शेतात. बरं, स्वतःच्या शेतात काम करायला गेल्यावर महिला मंडळ दिवसभरात किती वेळा पाणी पिता आणि किती वेळा जेवण करता? बोला पटकन. ताण भूक कळते मारा दाखका तुम्हाला? हा हा. आणि दुसऱ्याच्या शेतात जाऊ दे बरं जिजाभाऊ, 4 बाया 5 घागरी पाणी पितात. कशा पित असतील तुमचे तुम्हाला माहिती. खरे की नाही? काही एवढ्या बदमाश गवत काढतात आणि काही गावतावर माती लोटून पुढं काऊन तर 5 रेटना. कापूस वेचायला गेला तर सकाळी दैवाराचं जातात जड भरा म्हणून. काही कापसाची मध्ये दगड. खरे की नाही? संत सावता महाराजांनी सांगितले भगवान परमात्म्याने जे काम दिले तेच कार्य प्रामाणिकपणे पार पाडणे, हाच खरा परमार्थ आहे. दुसरा परमार्थ करण्याची गरज नाही. आणि जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलंय माझी मज झाली अनवर वाचा, छंद या नामाचा घेतला असे. जशी वारकरी संप्रदायाची इमारत वारकरी संप्रदायाचा चेहरा आहे पहा. मी सांगेल वारकरी संप्रदायाच्या चेहऱ्यातील नाक. मला सांगा, माणूस सुंदर दिसतो कधी? बोला पटकन. फेपानं नाक असल्यावर कधी दिसतो सुंदर? एवढंच नाक आहे, भली मोठी नथनी. तीच इकडून तो एकदा नाक वाकडं करते, इकडून एकदा नाक. उपयोग आहे का काही? किती सुंदर. कितीही सुंदर असू द्या माणूस, पण नाक नसेल तर माणसाच्या नाकाला धार असावी पण धार नसावी. रेंज मध्ये राहा फक्त. टावर खाली रेंज नसती कधी कधी. धार असावी पण काहीला 12 महिने पाऊस काळ चालू असतो. धार असावी. तसं वारकरी संप्रदायाचं नाक जगद्गुरु तुकोबार आहे. आणि तुकोबारांनी सांगितलंय माझी मद झाली अनवर वाचा, छंद या नामाचा घेतला असे. तुकोबारांचा अधिकार अनुरेणुया थोकडा, तुका आकाशा एवढा, आभाळ एवढी ज्यांची उंची, अधिकारासमोर आभाळ देखील ठेंग नाही. असे अधिकार संपन्न जगद्गुरु तुकोबार आहे. तुकोबारांसाठी तुका राम आणि नाम घेता का पयम. ज्यांचे नाव घेताच यमाच्या अंगालाही कंप सुटावा हे सामर्थ्य ज्यांच्यामध्ये, त्यांना म्हटलं जातं जगद्गुरु तुकोबार आहे. अशाच तुकोबारांकडे काही साधक मंडळी साधकांनी विचारलं, महाराज तुम्ही म्हणता आमचा दिवस धन्यतेचा ठरला. जगद्गुरु तुकोबार म्हणतात प्रापंचिक धन्य नाही, परमार्थिक धन्य. धन्यतेचा दिवस ठरला पण कधी अभंगाच्या पहिल्याच धन्याजी देना, धन्याजी देना, धन्याजी देना, धन्याजी देना, धन्याजी देना,
झाले संतांचे दर्शन. जेव्हा संतांचं दर्शन झालं तेव्हा आता मला झालेत काय ते सगळ्यांचे कशा हसत पोरगी नाही पाहिजे आडवा बस मला व्हायचा भोले बाबांसारखा. बम बम बोले टेकड़ी वाले कैलाश की राजा चिल्लीम भलाई ताजा दम लगाने आजा की चलो हिमालय की गुफा में. तिकडे गेले खरंच शांतता आहे. जेव्हा गुरु स्वप्नामध्ये आले तेव्हा आमचा दिवस धन्यतेचा ठरला. रामकृष्णाने हा मंत्र दिलाय आणि जीवनामध्ये गुरु करणं गरजेचं असतं. पहा तर गुरुच्या आदेशानुसार माणूस का गुरु करावं लागतात. धन्यतेचा दिवस लेकरू झाल्याच्या नंतर म्हणतो आपण, पण मुलगा तसा निवडला तर आजकाल पाहतो आपण अगोदर गावाला ताण देते नंतर घराला ताण देते. एकदा का आई वडील बेजार झाले मग त्यांनाच वाटतं यांनी नसतो जन्म घेतला तर बरं झाला असता. तुम्हाला उदाहरण सांगते पहा, इकडे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांसारखा टिळा शिवाजी महाराज होत नाही. शिवजयंती साजरी करतोय डीजे समोर दारू पिऊन जर गाण्यावर नाचत असाल काहीच उपयोग नाही. शांताबाई छत्रपती शिवाजी महाराज का नाचत होते का? हा काय छावा 12 महिने तुमच्या तोंडात मावा कसा होईल छावा असं अजिबात नाही. तुम्हाला उदाहरण सांगते, एक मुलगा होता 23 वर्षाचा नेमकं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाटक करून आला. जसंच तसा ड्रेस होता भले मिशा दाढी वाढलेली. इकडे पहा फक्त लक्ष देऊन ऐकून ड्रेस मध्ये राहा. जसा आला बसमधून प्रवास चालू होता त्याचा बसमध्ये बसला. कंडक्टर आले तिकीट 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 गपचूप तिकीट काढा ना त्यानं. तो काय म्हणतो भाग्य आहे तुमचं राजा तुमच्या बसमध्ये आले नाही का चपला हाना याला. आता काय म्हणतो भाग्य आहे तुमचं राजा तुमच्या बसमध्ये आले. कंडक्टर जरा पुढची होती अशी आढळात नुसती जंगलात बस उभी केली. त्यानं घंटी वाजवली बस थांबली. तो म्हणतो राजा हा घ्या मुजरा गड आला उतरा खाली. मला सांगायचंय का मुलगा तसा पाहिजे. पहा लेकरं जर सात्विक विचाराचे असतील त्यांचा आनंद जगाच्या मालकाला होत असेल. मुलगा पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. आज आपण पाहतोय आपल्या दारामध्ये तुळस मंदिरावर कळस महिलांच्या कपाळावरती कुंकू पुरुषांच्या कपाळावरती बुक्का महिलांच्या नाकामध्ये नथ आणि पुरुषांच्या ओठावर विष्णू कोणामुळे जिवंत असेल तर महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे जिवंत आहे. म्हणून अवघा महाराष्ट्र म्हणतो एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. जो आपण जातीभेद करतोय ना मतभेद छत्रपती शिवाजी महाराजांना 18 पगड जातीतले माणसं स्वतःच्या प्राणाची आहुती देण्यासाठी मावळे तयार व्हायचे. पहा जगद्गुरु तुकोबारे माऊली ज्ञानोबा संत नामदेव महाराज कधी म्हटले नाही या धर्माच्या लोकांनी कीर्तन ऐका. या जातीच्या माणसांनी कीर्तन भजन ऐकायचे नाही यांनी कीर्तन करायचे नाही असं अजिबात नाही. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसाठी एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. मना मनातून भगवाचे संध्यावर तर मना धन्य आजी देणं. कधी कधी वाटतं मुलगी एक आजीबाई अशा कीर्तन संपल्यावर माझ्याकडे आल्या मला म्हणे ताई म्हणलं काय 2000ची नोट ठेवली माझ्या पायावर. किती हजाराची?
हाय का नोट? नोट हाय का 2000ची? हा विठ्ठल 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 जगद्गुरु तुकोबारे म्हणतात धन्य आजी दिन. पण जेव्हा संतांची संगती होती ना आपल्यालाही जीवनामध्ये व्यवस्थित मार्गाने जायचं असेल तर नक्की संतांची संगती करावी लागते. कारण एकनाथ महाराज सांगतात हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. ज्या संतांचे चरण धरले त्याच संतांच्या चरणावरती संतांचे पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास. आणि जीवनामध्ये संतांची संगती फार महत्वाची असते. पहा बरं का, माणूस बिघडतो फक्त संगतीमुळे. चांगल्या माणसाची संगती झाली तर माणसाचं कोटी कल्याण होतं. लोक म्हणतात ताई या माणसाच्या संगतीत हा व्यक्ती गेल्यापासून त्याचं खूप चांगलं झालं. आणि काही काही लोक सांगतात याची संगती झाली म्हणून याला गुण नाही पण वाढ नाही पण गुण लागला. बरोबर. तुम्हाला उदाहरण सांगते. पाहिजे एक म्हातारं होतं MH 70-75 वर्षाचं. गाडीच्या नाही किंवा याची पासिंग आहे. MH 75. बाबांचं वय झालेलं एकुलता एक मुलगा होता. हाडाचं काढं रक्ताचं पाणी करून मुलगा शिकवला. मुलगा अधिकारी झाला पण भानगड अशी झाली नेमकी बाहेर गावी मुलगा नोकरीसाठी होता. काही कालांतरानं सुट्टीसाठी गावाकडे आला. म्हणे बाबा तुमचे उपकार परतफेड कधीच करू शकत नाही, काहीतरी घेऊन देऊ का तुम्हाला? बापानं सांगितलं रोज 5-50 बकऱ्या घेऊन जातो. म्हणे कशाला? काय नको मला. काय नाही म्हणे बाबा काहीतरी घेऊन देतो ना. मग सांगितलं बकऱ्या पाठीमागे जातो. मन लागत नाही, रोज डोंगराने फिरावं लागतं. मनाची विरुंगळ म्हणून एखादा छोटासा मोबाईल दे. पोराने छोटासा नाही दिला, 15,000चा भरा अँड्रॉइड मोबाईल घेऊन दिला असा मोठा. आणि त्याच्यासोबत ते कानामध्ये घालायला आले होते. पण त्याला काय म्हणतात? नाही नवीन नाव आहे आता, नवीन नाव. आमच्या तिकडे त्याला येडे फोन म्हणते. ते जर कानात घातले समोरचं काय बोलत तर काहीच कळत नाही. दुसऱ्या दिवशी म्हाताऱ्यानं त्या पोरानं त्या मोबाईल मध्ये अभंग हरिपाठ गवळणी काकडा भजन हिंदी पिक्चरचे गाणे बनवून दिले. दुसऱ्या दिवशी म्हाताऱ्यानं बकऱ्या सोडल्या. म्हातारा डोंगर चढत होतं. म्हातारा डोंगर चढताना सुद्धा नाचत होतं. वय नाही नाचायचं पण तरी सुद्धा नाचत होतं. मग म्हातारा नाचतंय काऊन? गावातली 15-16 वर्षाची माणूस म्हणले झालं काय म्हाताऱ्याला आज नाही? जवळ जाऊन पाहिलं तर कानात ते वायर घातलेली. म्हातारला म्हण म्हातारा बाबाला आवाज दिला पण म्हातारा कुठं थांबताय? जवळ जाऊन पाहिलं एक कानातलं काढलं स्वतःच्या कानात घातलं. त्यात गाणं लागलं होतं आंद लगीन करावं पाहिजे. आणि म्हणून म्हातारा नाचायचं. असा राग आला ते पप्याला आला पळत घरी. आजी म्हातारी बिघडल्या. ती म्हणते झालं काय? अगं म्हातारी बिघडल्या. ती म्हणते झालं काय? आजी म्हातारा गाणी ऐकते. कोणतं गाणं? आंद लगीन करावं पाहिजे. भला मोठा दांडा काढला न उभाट्यातच बसली. असं येऊ दे आता म्हातारा. 5:30-6 वाजले. म्हातारा बकऱ्या घेऊन घरी आलं. बकऱ्या बांधल्या. जसं म्हातारा घरात आलं तसं म्हातारीनं पट्टाच चालू केला. म्हातारे म्हणती लाज वाटते का? तरुणपणी कधी अभंग हरिपाठ गवळणी काकडा भजन कधी कीर्तना भजनाला गेले नाही तुम्ही? कधी कथा ऐकली नाही? सप्ताहाला कधी पट्टी दिली नाही? कधी चांगलं कर्म केलं नाही? म्हातारपणी आता तुम्हाला सुचतंय का? खुशाल गाणे ऐकत तुम्ही? लाज वाटते का तुम्हाला? असा राग आला म्हाताऱ्याला. म्हाताऱ्याने बरं मोठं कपड्याचं गाठोडं बांधलं आणि असं मंडपाच्या बाहेर चालत गेलं. म्हातारे म्हणते बापाचं बाबा द्या ना सोडून. तरुणपणी एवढी बोलायची कधी मनावर घेतलं नाही. आता कशाला मनावर गेलता? या ना परत. म्हातारा म्हणतो येत नाही. म्हातारपणी एकमेकाला जीव लावायचं तर खुशाल मारी ती मला बोलती येत नाही म्हणे. जसं म्हातारा चालत 1 किलोमीटर गेलं. म्हातारीच्या लक्षात होतं याच्या डोक्यात गाण्याचं फॅड आहे असं याला समजणार. म्हातारीनं परत स्वर लावला. म्हातारी काय म्हणती जाना नहीं ओ मेरे. अजून थोडस पुढं म्हटली म्हातारी. हर पल मेरी आदत में तड़. जसं म्हाताऱ्यानं गाठ थोडं फेकलं म्हातारं पळत सुटलं. तू जग जग मुझे विठाला विठाला माणसाच्या जीवनामध्ये जर संगती चुकली तर माणूस आयुष्याला मोकत असतो. पण महिला मंडळ मी सांगेल अगोदरही सांगितलं संस्कार चांगले लावले तर तुमचं भविष्य चांगलं असेल. का? आज आपण पाहतोय 2-4 दिवसापूर्वी काही घटना तुम्ही ऐकलेल्या असतील. एवढी वाईट परिस्थिती येते फक्त अवगुणामुळे आणि संस्कारामुळे. एक वेळेला तुमचं लेकरू लहान आहे तोपर्यंत जर त्याला तुम्ही आवाक्यात जर ठेवलं, तुमच्या संस्कारात जर ठेवलं तर ते लेकरू मोठ्यापणी कधीच बिघडणार नाही. पहिल्यांदा त्याने चोरी केली शाळेमध्ये, त्याला मारा, 2 चापटी मारा.
परत त्या वाटेला ते जाणार नाही, पण एकदा तुम्हाला बरं वाटलं, एक दिवस ते पैसे चोरलं आणि काही दिवसानं बँकेवर सुद्धा दरोडा टाकलं का? त्यावेळेला तुम्हाला कळलं की आईचं अंतःकरण लेकरू म्हणून काय वाटत असतं. कर्म केले का? केले कर्म झाले आणि त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. पहिल्या काळात होतं आजोबानं केलं तर परत नातवाला फेडायला लागायचं, पण आता नाही, या हातानं करायचं आणि या हाताने फेडायचं. कर्म आपण केलं तर आपल्यालाच फेडावं लागणार आहे. चांगलं कर्म केलं तर चांगले फळ भेटतात आणि वाईट कर्म केलं तर वाईट फळ भेटल्याशिवाय राहत. कितीही गाड्या बंगले कमवा, कितीही गाड्या बंगले कमवा, पण तुम्ही कितीही पाप करून याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात, सगळ्याच्या टोपीला नाही. माझं थोडंसं पाप वाटून घेता का? आईनं वडिलांना सांगावं, बाळा 4-5 वर्ष 10 वर्ष जगतो, आम्ही आनंदाने मरू दे आम्हाला. त्याच नंतर मुलीकडे आला, मुलीला म्हटलं तुला कधी घराच्या बाहेर पडू दिलं नाही, कायम सगळं काही आनंदामध्ये तुला जी पाहिजे ती वस्तू आणून दिली. पण मुलानं मुलीनं सांगितलं, बाबा आई वडिलांना लेकराला जन्म दिला म्हणजे आयुष्यभर सांभाळणं ही त्यांचं कर्तव्य असतं. प्रॉपर्टी कमवून ठेवली अशी काही मोठी गोष्ट केली नाही तुम्ही, तुमचं कर्तव्य आहे. त्याला वाटलं जिच्यासोबत 7 जन्मी राहायचंय, जिच्यासाठी 7 फेरे घेतलेत, अशी धर्मपत्नी सुद्धा वाटून घेईल, पाप वाटून घेईल. म्हणून पत्नीकडे आला, तुला 1-1 महिन्याला 2-2 साड्या आणून देत होतो, कधीच कोणती गोष्ट तुला कमी पडू दिली नाही, आयुष्यभर तुला सांभाळेल हा पण मी तुझ्या आई वडिलांसोबत वचन दिले, माझं थोडंसं पाप वाटून घेते का? ती म्हणजे तुम्ही वेळे झाले का? गोळ्या संपला तुमच्या, तुमचं पाप मला कसं वाटून घेता येईल? कर्म तुम्ही केलंय. त्याला तरीही लक्षात येणं नाही, माझं थोडंसं पाप वाटून घे. तिनं गंमत केली, किचन मध्ये गेले पाणी आणण्यासाठी, म्हणून पायाला धरलं ओरडायला लागली, अहो ऐका ना, माझ्या पायाला विंचवाने डंक केलाय, मला वेदना होत आहे, मला खूप त्रास होतो, इकडे या. पळत आला, मांडीवरती बायकोला घेतलं, ती झोपली खाली. तिने सांगितलं, काय करू नेमकं तुझ्यासाठी? कसा विंचू चावला तुला? खूप वेदना होत आहेत, थोड्याशा माझ्या वेदना वाटून घ्या ना. तू म्हणे तू काय वेडीस का? तुला विंचू चावलाय आणि मला कशा तुझ्या वेदना वाटून घेता येईल? पाय खाली सोडून दिला आणि सांगितलं, मलाही तेच सांगायचंय. का? कर्म तुम्ही केलंय, तुमचं पाप मला कसं वाटून घेता येईल? मला सांगायचंय काय? या हाताने कर्म केलं तर या हाताने फेडावं लागतं. चांगलं कर्म करा, चांगलं फळ भेटेल. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, संतांची संगती केली म्हणून धन्यतेचा दिवस ठरला. मग संतांची संगती महत्वाची. का संतांची संगती करायची? का करायची? भगवंताच्या नामचिंतनाची गोडी लावून. मला सांगा, महिला मंडळ, पुरुष मंडळ, तुमच्या घरी तुमचे जावई जेवणासाठी आले, तुम्हाला जावयाचा आवडतीचा पदार्थ करायचा आहे. कोणाला विचारणार तुमच्या जावयाला काय आवडतं? बोला पटकन, शेजारणीला, तुमच्या मुलीला, बरोबर? तुमच्या जावयाला काय आवडतं हे जसं तुमच्या मुलीला माहिती आहे, तसं भगवान परमात्म्याला काय आवडतं हे संतांना माहिती. म्हणून आवडे दिवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आवड प्रत्येकाची वेगळी. लहान लेकराची आवड, जीवाची आवड, संताची आवड आणि भगवंताची आवड. संताला आवडते माझ्या जीवीची आवडी आणि पंढरपुरा नेन गुडी. भक्तांना अखंड नामचिंतन केलेलं भगवंताला आवडतंय. मग नामचिंतन करावं का? तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भवसिंधू. नामचिंतन करायचं जीवनामध्ये, पण नामस्मरण करावं का? का करावं भजन? त्याचं उत्तर, ज्ञान देव पुसे निवृत्तीशी चाड, गगनाहुनी वाढ नाम आहे. ऐसा नामाचा महिमा वेदशिनला झाली सीमा. घेता पर्वत जाती पापाचे, पर्वत जाती पापाचे, पर्वत
बापाचे, पर्वत जळती पापाचे, ऐसा नामाचा महिमा. आणि तेच नाम आपल्या मुखामध्ये नसेल तर नामाविन मुख आणि सर्पाचे ते भिड. नामचिंतन करायचंय का? पंची पंख बिना हाती दंत बिना नारी पुरुष बिना कूप निर्विना धेनु चीर बिना मंदिर दीप बिना पर सुमिरन कर ले, सुमिरन कर ले, सुमिरन कर ले मेरे मना तेरी बीती उमर हरी नाम बिना. जीवनामध्ये नामचिंतन करावं लागेल. नामस्मरण करायचंय का? हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटतील. का करावं भगवंताचं भजन? सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी. जीवनामध्ये संतांची संगती करायची, भगवंताचं नामचिंतन. संतांची संगती करायची का? सगळ्यांना उदाहरण माहिती आहे. मतंग ऋषींसारख्या संतांची संगती शबरी मातेला झाली. तर शबरी मातेला फक्त म्हणावं राम आएंगे आएंगे राम आएंगे मेरे झोपड़े के भाग आज खुल जाएंगे. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाले में मनाऊंगी, मेरे जन्मों के सारे दुख मिट जाएंगे. योगेश महाराजांसाठी जोरात टाळी वाजली. पहिल्यांदाच वाजवले कीर्तनात. त्यात भजनी ठाका वाजतात लोक. तुला सांगायचंय काय? शबरी मातेला मतंग ऋषींसारख्या संतांची संगती झाली तर 3 देवतांचं सोबत दर्शन झालंय. एक गोष्ट सांगते पहा. नारद मुनींसारख्या संतांची संगती वाल्या कोळ्याला झाली तर कोळ्याची कीर्ती वाढली गहन आणि केले रामायण रामादी. माणसाला संतांची संगती व्हावी, जीवन बदलून जावं ही नवलाची गोष्ट नाही. पण एखाद्या पशु पक्षालाही संतांची संगती झाली. संतन के संग लाग रे तेरी जीवन संतन के संग लाग रे तेरी जीवन संतन के संग लाग रे तेरी जीवन संतन के केल्याच्या नंतर भगवंताच्या डोक्यावर बसण्याचा मान प्राप्त होतो. पशु पक्षी. एकदा वृंदावनामध्ये मोर आणि मयुरी दोघे जण खेळत होते. बागडत असताना भगवान परमात्मा गायींना ओळखी देण्याकरिता आले आणि जेव्हा त्या मयूरनं भगवंताचं रूप पाहिलं, मयुराकडे धावत पळत आली. मयुरा, त्या भगवान परमात्म्याचं रूप मी पाहिले, किती सुंदर आहे. राजेश सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपले एवढं सुंदर रूप आहे. काय करू जीवा वेडावला सावळा आडवा. काय सांगते? भगवान परमात्मा मला आडवा गेलाय, डोळ्यानं त्या भगवंताचं रूप पाहिलंय. आता काहीच बघण्याची इच्छाच उरली नाही. मोर म्हणतो माझ्यापेक्षाही सुंदर आहे का? पक्ष्यांचा राजा मी आहे. मला बघण्यासाठी लोक पैसे देऊन येतात, आतुरले जातात, पण माझ्यापेक्षा सुंदर आहे का मोरा? अहंकार होऊ देऊ नको. मयुरी सांगती मोरा एकदा जाण त्या भगवंताचं रूप पहा, तुला कळेल तो भगवान किती सुंदर आहे. भगवंताच्या द्वारामध्ये आला पण देवाला माहिती होतं इथे मी पण आहे, जिथे मी आहे तिथं भगवान परमात्मा येत नाही. पहा, 1 महिना भजन केलं तरी सुद्धा भगवंताला दर्शन दिलं नाही. 1 महिन्याच्या नंतर मोरानं ठरवलं ज्या भगवान परमात्म्याचं रूप पाहण्यासाठी भजन करत होतो ते भगवान दर्शन
जीवन नाही जगायचं, आता देह त्याग करणार मी, प्राण त्याग करणार, पण जाता जाता मयुरीला सांगून जाऊ म्हणून मयुरीकडे आला. मयुरी नाही जगायचं मला, आता नाही जगायचं, प्राण त्याग करतो मी. का? 1 महिन्यापासून भजन केलं तरी भगवंताला दर्शन नाही दिलं. मयुरी सांगते शेवटचा उपाय म्हणून राधेच्या द्वारामध्ये जा आणि राधेला उपाय विचार. राधेकडे आला, राधेला सांगितलं, काली कमली वाला मेरा यार हे, यार हे, मेरे मन का मोहन तू दिलदार है, ओ मेरा यार है, मेरा दिलदार है, तू मेरा यार है, मेरा दिलदार है. हे सांगायचे काय? जशी राधा पळत आली सांगते, मोरा कुठे माझा कान्हा, कुठे माझा कृष्ण. मोर म्हणतो 1 महिन्यापासून त्याच्या द्वारामध्ये भजन करतोय, भेट द्यायला तयार नाही. आता कुठं 2 मिनिट भजन केलं. मोरा कोणतं भजन केलं त्याच्या द्वारामध्ये? कोणाचं? म्हणजे त्याचंच केलं. इथंच चुकला. त्याच्या द्वारात जाऊन त्याचं भजन नाही करायचं, माझं भजन करायचं. तोच उपदेश म्हणून राधेनं उपदेश केला आणि मोर भगवंताच्या द्वारामध्ये येऊन जेव्हा राधेचं भजन केलं, राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो होता लोण्याचा गोळा. जसा पळत आला, बोरा कुठे माझी राधा? देवा 1 महिन्यापासून भजन करतो, तू कुठं बाहेर नाही आले, कुठं 2 मिनिट राधेचं भजन केलं. खुशाल पळत आली, 1 महिन्यापासून भजन केलं. हो देवा. मोर म्हणतो, पाहिला पाहिला नंदाचा नंदना, तेने दिल तेने दिल तेने दिल मन, तेने दिल मन तेने दिल तेने दिल मन, पाहिला पाहिला. भगवान म्हणतात 1 महिन्यापासून भजन केलं, मोरा त्याचा मोह बदला म्हणून काय देऊ? मोर म्हणतो, देवा काहीच नको, तुमचं रूपच एवढं सुंदर आहे, तुमच्या रूपामध्ये अजून सुंदरता घालण्याची आवडे हे रूपा. पाहता लोचन सुखावले. भगवान परमात्मा सांगतायत, तुला काय देऊ मोबदला? मोर सांगतो, देवा तुमचं रूपच एवढं सुंदर आहे, त्या सुंदर रूपामध्ये अजून सुंदरता घालण्याची संधी मला द्या. त्यावेळेला भगवान गोपाल कृष्णानं मोराच्या पंखातला एक पीस बाजूला काढला आणि स्वतःच्या डोक्यावर खोचला. सांगण्याचं तात्पर्य एकच, संताची संगती माणसाला व्हावी, जीवन बदलून जावं, भगवंताची प्राप्ती होऊयात, अजिबात नवल नाही. पशु पक्ष्यालाही राधेसारख्या संताची संगती झाली तर भगवंताच्या डोक्यावर बसण्याचा मान प्राप्त होतो. यालाच म्हणतात संतांच्या संगतीचा फायदा. विठ्ठल.